आपल्यासोबत केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले आहेत। रामदास आठवलेची उद्या इंडिया आघाडीची बैठक होते दिल्लीमध्ये, तुम्ही कसं पाहताय या बैठकीकडे? आता इंडिया जी आघाडी आहे, इंडिया आघाडीला विरोधी पक्षांच्या आघाडीला बैठक घेण्याचा अधिकार आहे। त्यांनी बैठक घ्यावी, चर्चा करावी। परंतु इंडिया आघाडीने किती प्रयत्न केले तरी आमची जी आघाडी आहे, आमची जी एनडीए आहे, ही एनडीए नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अत्यंत स्ट्रॉंग आहे। आणि त्यांना आमचा फक्त एवढाच प्रश्न आहे की तुम्ही आता सगळे एकत्र आलेले आहात। एकट्या नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी एवढे सगळे नेते तुमचे जमा झालेले आहेत। प्रत्येक विषयावर निगेटिव्हिटी अशा पद्धतीची त्यांची भावना आहे। जी चांगली कामं होतात त्याला लोकशाहीमध्ये त्याला पाठिंबा द्यायचा असतो, त्याला लोकशाही म्हणतात, लोकतंत्र म्हणतात। परंतु इथे प्रत्येक मुद्द्यावर विरोध केला जातो आणि मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असला, किती करत असले तरी आम जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी आहे। त्यामुळं ही जी आघाडी आहे, ही आघाडी मोदींना हरवण्यासाठी जरी एकत्र आलेली असली तरी 2024चा जो सामना आहे, हा सामना आम्ही जिंकणार आहोत। आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जवळजवळ 400 पर्यंत आम्हाला जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि इंडिया आघाडीने ठरवावं। त्यांना आमचा सवाल आहे की तुमचा पंतप्रधान पदाचा एक कॅन्डिडेट आपण जाहीर करावा। जर तुमच्यामध्ये जर तेवढी एकता आहे, तुम्हाला नरेंद्र मोदींना हरवायचं आहे, तर प्रधानमंत्री पदाचा कॅन्डिडेट तरी एखादा आपण ठरवा, एखादं नाव आपण जाहीर करा। पण तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये नाही। प्रत्येक पक्षामध्ये एक प्रधानमंत्री पदाचा उमेदवार आहे, आमच्याकडे एकच उमेदवार आहे, ते म्हणजे माननीय नरेंद्र मोदीजी। त्यामुळं त्यांच्या बैठकीला आमच्या शुभेच्छा आहेत। त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करतो आहोत। उद्या सर आणखीन एक प्रश्न असा आहे की आता मराठा आरक्षणाचा विषय खूप चर्चेत आहे। आज संध्याकाळी एक बैठक महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांची संभाजीराजेंनी आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वगैरे काही कार्यकर्त्यांनी बोलवली आहे, तर तुमचं या सगळ्याकडे कसा दृष्टिकोन आहे, काय पाहता? तर आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। जी मागणी मराठा समाजाची आहे त्याला मी पूर्वीपासून पाठिंबा दिलेला आहे। सर्वात अगोदर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मी केलेली आहे। त्यामुळं परंतु मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होता कामा नये आणि मराठा समाजाची वेगळी कॅटेगरी करावी। त्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी पुढे आलेली आहे। आणि ओबीसीमध्ये टाकण्यासाठी ओबीसीचा विरोध आहे। तर त्यासाठी तामिळनाडूचा फॉर्म्युला आहे। तामिळनाडूमध्ये ओबीसीना 50% आरक्षण आहे, त्यामध्ये 30% आणि 20% जे दोन कॅटेगरी आहेत। तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर सरकारची भूमिका हीच आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला हात लावणार नाही, त्यांचं कमी करणार नाही। तर मग त्यासाठी मी सुचवलेलाच पर्याय आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी ओबीसीची वेगळी कॅटेगरी करावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा पद्धतीचं सूचना माझी आहे। त्याचा महाराष्ट्र सरकारने विचार करावा आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आपली त्यांच्याकडे सूचना आहे, मागणी आहे। चला, कॅमेरा पर्सन मोहित सह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।